डॉक्टर स्वप्नील हरहरे, जागतिक विश्वविक्रमवीर व योगगुरू। आज दिनांक 21 जून 2025 2015 साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक योग दिवसाची सुरुवात केली होती। तेव्हापासून जवळपास आजपर्यंत 150हून अधिक देशांमध्ये तसेच आपल्या व विविध देशातील कोट्यावधी लोकांना योगाचा प्रचार प्रसार व योगाचे महत्त्व या माध्यमातून प्राप्त झाले। आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे फक्त एक दिवस योग न करता वर्षभराच्या योगाचा हा रिमाइंडर आहे। ज्या पद्धतीने आपण अलार्म लावतो त्याच पद्धतीने वर्षभर योगा करण्यासाठी एक उत्साही दिवस असावा म्हणून योग दिनाची सुरुवात झाली। तसेच पतंजली ऋषींच्या 195 योग सूत्रांपैकी पहिल्या सूत्राची सुरुवात योग चित्त वृत्ती निरोध म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग। आज आपण पाहिलं तर मस्तकापासूनच्या पायाच्या तळपायापर्यंत सर्व व्याधीतून मुक्त होण्यासाठी योगाचा वापर आपण करतो। कोविडच्या दुर्दैवी काळात देखील योग हा एकमेव व्यायाम प्रकार आपल्याला करण्यासाठी उपयोगी झाला। तसंच आपल्या इथे योगाच्या माध्यमातून शरीर फक्त सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये जीवनामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या फक्त फिजिकली फिट राहणं महत्त्वाचं नाही राहिलं, त्यासोबत मेंटली फिट राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे फिजिकल आणि मेंटल फिटनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जर योग करताना आपल्याला वेळ लागत असेल तर सूर्यनमस्कार हे देखील एक उत्तम माध्यम आहे। एका सूर्यनमस्कारामध्ये जवळपास 10 आसने समाविष्ट केलेली असतात। त्या 10 आसनांमध्ये एक पादप्रसरणासन, प्रार्थनासन, ताडासन, पर्वतासन, अष्टांगासन, विविध प्रकारची आसने, भुजंगासन असेल, अशी विविध प्रकारची आसने फक्त एका सूर्यनमस्कारामध्येच असतात। सूर्यनमस्कारावरती एक सुंदर श्लोक लिहिलेला आहे की आदित्यस्य नमस्कारान् कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सूर्याला व सूर्याच्या तेजाला खूप महत्त्व दिलं जातं। त्या श्लोकात असं लिहिलं आहे की जो मनुष्य फक्त दिवसातून एकदा सूर्याला फक्त नमस्कार करेल त्याला 18 विश्वातून दारिद्र्य प्राप्त होईल। आता आपल्याला वाटतं की दारिद्र्य फक्त पैशांचंच असतं, तसं नाही। दारिद्र्य हे शरीराचं देखील असतं, दारिद्र्य हे विचारांचं देखील असतं, दारिद्र्य हे मनाचं देखील असतं। या सर्व दारिद्र्यांच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी सूर्यनमस्कार देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आपल्या फुफ्फुसांची आंतरेंद्रियांची ताकद वाढवण्यासाठी प्राणायाम देखील तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामध्ये अनुलोम विलोम असेल, सूर्यानुलोम विलोम असेल, चंद्रानुलोम विलोम असेल, सूर्यभेदन, चंद्रभेदन, नाडीशुद्धी प्रक्रिया, कपालभाती, भस्त्रिका आणि ओंकार। जगभरामध्ये अ, उ आणि म हे 3 जोडाक्षर तयार होऊन शब्द तयार झाला तो एकच म्हणजे ओम। या ओंकारातून शिवारूपाशी संलग्न होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने पतंजली ऋषींनी अष्टांग योग व त्यामध्येच ओम हे देखील प्रस्थापित केले। अष्टांग योगामध्ये आजच्या योग दिनाचं महत्त्व म्हणजे योग ही अष्टांग योगाची 3री पायरी आहे। अष्टांग योग म्हणजे काय तर मनुष्याच्या जीवनापर्यंत ते मनुष्याच्या मृत्यूपर्यंत जीवनामध्ये कसे राहावे हे अष्टांग योगामध्ये सगळे सांगितलेले आहे। त्यामुळे फक्त एकच दिवस योगा न करता आपण सर्वांनी भारतवासियांनी रोज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवावा योगाला, जेणेकरून भविष्यातील व्याधी पासून मुक्त राहण्यासाठी आजपासूनच आपण प्रयत्न केले पाहिजेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्व भारतवासियांना योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।